हॅपी नमस्ते सगळ्यांना. तर आज होता रविवार म्हणून मिस्टरांनी मटण आणून दिलं होतं घरी. तर त्याला बघा मटणाला हळद, मीठ आणि जिरा पावडर आणि गरम मसाला लावून असं मिक्स करून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवलं. त्यानंतर कुकर घेतला. कुकरमध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो ॲड केला. त्यानंतर तेल टाकलं. हे चांगलं मिक्स करून घेतलं. कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेतला. बघा मस्तपैकी कांदा तेलात परतवून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये जे मटण ठेवलं होतं हळद मीठ लावून ते मटण त्याच्यामध्ये टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं. आता कुकरचं झाकण वरच्यावर ठेवून एक वाफ काढून घेतली. वाफ काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं. म्हणजे जेवढा रस्सा आपल्याला पाहिजे आहे, जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढं गरम पाणी. मला जास्त रस्सा नको होता त्याच्यामुळे मी थोडंसंच गरम पाणी ॲड केलं. कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. 3 शिट्ट्यामध्ये मस्त असं छान मटण शिजलं गेलं. तर त्याचनंतर बघा मी कांदा, लसूण, टॅमॅटो, खोबरं ह्याचं वाटण तयार करून घेतलं होतं. ते वाटण तेलामध्ये चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये शिजवून घेतलेलं जे मटण आहे ते मटण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं. वरून थोडं मीठ टाकलं, कारण आधी शिजवताना मीठ टाकलंच होतं. त्याच्या अंदाजानुसारच वरून थोडं मीठ टाकलं. रस्सा मी आधीच करून घेतला होता. त्याच्यातला थोडासा रस्सा मी सुकं जे मटण आपण करतो त्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे, जेणेकरून मटण जास्तच सुकं ड्राय होऊ नये यासाठी. तर मस्त असं मटण सुक्कं तयार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चव सातारी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर वरून अशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी ताट जे आहे ते तयार करून घेतलं. भाकरी, ज्वारीची भाकरी, भात, सुक्कं मटण, रस्सा, कांदा आणि लिंबू. तर मस्तपैकी ताट रेडी करून सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तर थँक्यू, धन्यवाद.